नमस्कार मंडळी. हिंदू धर्मात गणपती बाप्पाची आराधना करण्यासाठी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार अंगारकी चतुर्थीला केलेला उपाय आणि पूजा इतर चतुर्थीच्या तुलनेत 21 पटीने अधिक फलदायी ठरतात. या वर्षीच्या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पाला प्रिय असलेल्या एका खास झाडाच्या पानाचा उपाय केल्यास तुमच्या घरातील गरिबी दूर होऊन कठीण इच्छाही पूर्ण होऊ शकतात. अंगारकी चतुर्थी नेमकी कधी? यावर्षी 5 मे 2026 रोजी अंगारकी चतुर्थीचा शुभयोग जुळून येत आहे. या दिवशी दिवसभर बाप्पाची सेवा करण्यासाठी अनुकूल काळ असून रात्री चंद्रोदयानंतर व्रताची सांगता केली जाईल. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व. पौराणिक कथेनुसार अंगारक यांनी गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती. त्यावर प्रसन्न होऊन बाप्पाने मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी असे नाव दिले. या दिवशी व्रत केल्याने वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पूजाविधी. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपती बाप्पाला लाल वस्त्र अर्पण करावे. बाप्पाला सेंदूर, 21 दुर्वाची जुडी आणि मोदकाचा नैवेद्य दाखवावा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत गणेश अर्थशीर्षणाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. जास्वंदाच्या झाडाचा पानाचा हा उपाय. गणपतीला जास्वंदीचे फूल अत्यंत प्रिय आहे, पण या दिवशी जास्वंदीच्या झाडाच्या एका पानाचा उपाय प्रभावी ठरतो. सकाळी स्नानानंतर जास्वंदीचे एक स्वच्छ पान घरात आणावे आणि ते बाप्पाच्या चरणाशी अर्पण करावे. पूजेनंतर हे पान आपल्या घराच्या मुख्य तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावे. यामुळे पैशाची आवक वाढते आणि आर्थिक अडथळे दूर होतात. याचबरोबर तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या या छोट्या उपायामुळे पूर्ण होऊ शकतात. आरोग्य आणि कर्जातून मुक्ती. ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे आणि जे सतत आजारी असतात त्यांनी अंगारकीच्या दिवशी जास्वंदीच्या पानासोबत थोडा गूळ खोबरे बाप्पाला अर्पण करावे. यामुळे मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी होऊन मनशांती लाभते.